वैभव पाटलांचा पराभव का झाला? सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत खानापूर मतदारसंघात वैभव पाटलांचा पराभव झाला. या पराभवानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएमवर खापर फोडत मोर्चाही काढला. इतके मोठे लीड आणि इतका फरक कसा पडू शकतो असे त्यांनी प्रश्न उपस्थित करत जणू ईव्हीएममुळेच आपण पराभूत झाल्याचं म्हटलं आहे. असं असेल तर वैभव पाटील झालेल्या पराभवाबाबत आत्मचिंतन करण्याची शक्यता दिसत नाही. खरं तर त्यांनी या पराभवाचं चिंतन करत आत्मचिंतन करायला हवं. राजकारणात हार जीत होतच असते. वैभव पाटील मनाने खूपच खंबीर आहे. ते अशा एका दुसऱ्या पराभवाने खचणारे नाही. पण जर ते झालेल्या निवडणुकीचे तटस्थपणे विश्लेषण करणार नसतील, त्यावर आत्मचिंतन करणार नसतील तर हा त्यांच्यासाठी आत्मघात ठरेल. वैभव पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना इतके मोठे मताधिक्य मान्य नाही. पराभव झाला असता पण इतक्या मोठ्या फरकाने नाही असा या लोकांचा युक्तिवाद आहे. 5,000, 25,000, 50,000 अशा मताधिक्याने नव्हे तर किमान एका मताने तरी वैभव पाटलांचा पराभव झाला असता का किंवा होऊ शकतो का याचा विचार करत या पराभवाचे चिंतन करण्याची गरज आहे. केवळ 2-3 मतांनी सुहास बाबर जिंकलेत असा विचार करत बाकीची मतं का विरोधात गेली, पिढ्यानपिढ्या आपलं काम करणारे कावळे आपल्याला का सोडून गेले याचा प्रामाणिक विचार केला तर 2029 ची निवडणूक सोपी जाईल. अन्यथा अनिल बाबर म्हटले तसं 2034 पर्यंत फाटी शिवता येणार नाही. वैभव पाटलांच्या अवतीभोवती खुशमस्करांचे कोंडाळे तयार झाले आहे. दादा पाटील असा सतत घोष असतो. त्यामुळे वैभवरावांच्या डोक्यातला दादा आणि पाटील जास्त सक्रिय असतो. त्यांनी शहरातील असंख्य माणसं दुखावली आहेत. वैभव पाटलांच्या जागी सदाशिव पाटील यांची उमेदवारी असती तर सुहास बाबर यांना निवडणूक जड गेली असती. ज्या क्षणाला वैभव पाटलांची उमेदवारी घोषित झाली तिथे सुहास बाबर यांनी अर्धी लढाई जिंकली होती. आम्ही निवडणूक उभी केली असं वैभव पाटील व त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. खरे तर हा युक्तिवाद योग्य नाही. हा युक्तिवाद संग्राम मानेंनी केला असता तर तो पटला असता. ज्या घरात आजोबा आमदार, वडील 10 वर्ष आमदार, पालिकेची सत्ता सुमारे 60 वर्ष ताब्यात, विविध संस्थांचे जाळे हातात, आर्थिक अडचणीचीही विषय नाही. गत विधानसभेला सदाशिव पाटील एकटे लढले, कुणाचाच पाठिंबा नव्हता, तरी पण सुमारे 92,000 मतदान झाले. वरील सगळ्या अनुकूल गोष्टी आणि सोबतीला गतवेळीची 92,000 मतं असताना आम्ही निवडणूक उभी केली म्हणणं हास्यास्पद आहे. असा दावा संग्राम माने किंवा संतोष हेडगे यांच्यासारखा वारसा नसलेल्या नवख्या उमेदवारांनी करावा. गतवेळी सदाशिव पाटील लढले, मतदारसंघातले सगळे नेते एका बाजूला होते. ती निवडणूक वैभव पाटील यांनीच हाताळली होती. त्यामुळे आम्ही वज्रधारीतून अनिल बाबर जिंकले पण मॅन ऑफ द मॅच वैभव पाटील ठरले अशा मथळ्याचा लेख लिहित वैभव पाटलांचं कौतुकही केलं होतं. गेल्या 5 वर्षात त्या 92,000 लोकांचे प्रतिनिधित्व पाटील पितापुत्रांनी केले का? गेल्या 5 वर्षात या लोकांचे प्रश्न घेऊन ते कधी रस्त्यावर आलेत का? जवळ आलेली माणसं सन्मानाने सांभाळली का? मतदारसंघात अनेक प्रश्न भिजत पडले आहेत. तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आदी ठिकाणी सामान्य माणसांची सतत फरफट सुरू असते. यावर पाटील पितापुत्र कधी बोलले आहेत का? लोकांच्या जाऊन कधी जागृती केली आहे का? लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे का? सामान्य कार्यकर्त्यांना कधी ताकद दिली आहे का? पितापुत्रांनी याचं जरूर आत्मचिंतन करायला हवं. निवडणूक आली आणि पैसे वाटले म्हणजे निवडणूक जिंकता येते हे सूत्र आता खरे राहिले नाही. पैशाच्या जोरावर सगळेच विकत मिळत नाही.
काही लोक पैसे घेतील, सोबत येतील, पण ते तुमचे होतील असं होत नाही. वैभव पाटलांनी कार्यकर्ते नाराज करायचे व सदाशिव पाटलांनी त्यांना अंजारून गोंजारून जवळ करायचं. हे किती दिवस चालणार? विट्यात बाबरांची पार्टीच नव्हती. पाटील गटाने चैनी खातर उधळलेली चिल्लर घेऊन बाबरांची पार्टी विट्यात उभी राहिली आणि मोठीही झाली. अजूनही पाटील गट जाणाऱ्या कार्यकर्त्यांना कावळे म्हणत असेल तर अवघड आहे. कदाचित याच कावळ्यांना हाताशी धरून बाबर गट नगरपालिका पाटलांच्या हातातून काढून घेऊ शकतो याचं भान पाटील गटाने ठेवायला हवं. मधल्या काळात ऍडव्होकेट सचिन जाधव नाराज का होते? प्रताप सुतार बाजूला का होते? भालचंद्र कांबळे का तुटले? धर्मेश पाटील बाजूला का गेले? विलास पाटील बाजूला का गेले? अशोक गायकवाडांना वैभव पाटील का नको वाटले? आतल्या आत खदखद असणारे पण तोंड न उघडणारे अनेक कार्यकर्ते आहेत. रोष पत्करायचं सामर्थ्य सर्वांच्यात नसतं, पण वेळ आली की सामान्य माणूसही उट्टे काढायला सरसावतो. वरील सर्व प्रश्नांची प्रामाणिक उत्तर वैभव पाटील यांनी शोधावीत, कारण इथून पुढे तेच पाटील गटाचे नेते आहेत. त्यांनी खुशमस्कारांच्या कोंडाळ्यातून बाहेर पडावं. असे सुरू राहिले तर पुढील वाट बिकट असेल. निवळ डोळे मारून नशीब होय म्हणणार नाही याचं भान वैभव पाटलांनी ठेवायला हवं. वैभव पाटलांचा शत्रू दुसरा तिसरा कोणी नाही, ते स्वतःच त्यांचे शत्रू आहेत. कदाचित या बातमीचा वैभव पाटलांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप राग येऊ शकतो. ते आम्हाला सुपारीबाज म्हणू शकतात. त्यांनी तसं म्हटलं तर हरकत नाही. मोदींसारखा भक्ताड मीडिया वैभव पाटलांनीही उभारला आहे. हा भक्ताड मीडिया वैभव पाटलांना आमदारकी देऊ शकत नाही. त्यासाठी निष्ठावंत, जीवाला जीव देणारे, चुकलं तर प्रसंगी चूक बोलणारे स्वाभिमानी कार्यकर्ते सोबत हवेत. खुशमस्कारांची आणि चमच्यांची फौज घेऊन सोशल माध्यमातली छबी उठावदार करता येते, पण जनतेच्या हृदयातील नव्हे. वैभव पाटलांनी झालेल्या पराभवाचं मनापासून आत्मचिंतन करावं. लांबचा पल्ला गाठायचा असेल तर त्यात काय दुरुस्त करता येत असेल तर जरूर करावं.